हॅलो एव्हरीबडी. आज आपण ब्रेसमन्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम याचा एक्झाम्पल पाहणार आहोत. कन्सिडर द लाईन फ्रॉम 4 4 टू 13 10. यूज ब्रेसमन्स अल्गोरिदम टू रास्टराइज द लाईन. लेफ्ट हँड साईडला आपल्याला अल्गोरिदमच्या 10 स्टेप्स दिसत आहेत. या 10 स्टेप्सच्या मदतीने आपण या अल्गोरिदमचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहोत. बघूयात तर आपलं अल्गोरिदमचं स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल. पहिली स्टेप आहे रीड द लाईन एंड पॉइंट्स x1 y1 अँड x2 y2. ओके, x1 y1 आणि x2 y2 ह्या दोन पॉइंट्सचा आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी रीड करायचे आहेत. तर पहिली स्टेप्स बघूयात आपल्या एक्झाम्पलमध्ये काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर पहिली व्हॅल्यू आहे 4 4 आणि दुसरी व्हॅल्यू आहे 13 10. सो वी गेट द व्हॅल्यू फ्रॉम दिस. x1 is equal to 4 आणि y1 is equal to 4. ओके, म्हणजे आपल्याला x1 आणि y1 ची व्हॅल्यू मिळालेली आहे. तसंच आपल्याला x2 हा सेकंड या ठिकाणी दिलेला आहे, त्या व्हॅल्यूवरून मिळतोय 13 आणि y2 या ठिकाणी आपल्याला मिळतोय 10. ओके, सो पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. आता या पहिल्या स्टेपमध्ये इथं सांगितलेलं आहे की जर x1 आणि x2 ची व्हॅल्यू सेम असेल, y1 आणि y2 ची व्हॅल्यू सेम असेल, तर एक प्लॉट करायचा आहे पिक्सल, म्हणजे एक डॉट प्लॉट करायचा आहे आणि एक्झिट व्हायचं आहे. परंतु इथं आपण पाहतोय की आपली x1 आणि y1 ची व्हॅल्यू ही x2 आणि y2 शी मॅच करत नाहीये. म्हणून आपण सेकंड स्टेप मध्ये जाणार आहोत. ओके, दिस इज अ सेकंड स्टेप. आता या सेकंड स्टेप मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डॅबा एक्स किंवा याला डेल्टा एक्स पण असं म्हणतात. तर आपण डॅबा एक्स आपण फाइंड आउट करणार आहोत. त्याची किंमत फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे x2 मायनस x1. मग x2 ची किंमत किती आहे 13. ओके, मायनस x1 ची किंमत किती आहे 4. तर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 13 मायनस 4 म्हणजेच 9. ओके, 13 मायनस 4 म्हणजेच 9 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. तसंच डॅबा वाय ची किंमत आपण फाइंड आउट करतोय. त्याचा सुद्धा फॉर्म्युला y2 मायनस y1 आहे. y2 ची किंमत आहे 10 आणि y1 ची किंमत आहे 4 आणि याचं सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळतंय 6 ही व्हॅल्यू. ओके, तर या ठिकाणी आपल्याला डॅबा एक्स आणि डॅबा वाय ची व्हॅल्यू अशा पद्धतीने मिळालेली आहे. नाऊ आपण थर्ड स्टेज मध्ये जातोय. तिसऱ्या स्टेज मध्ये आपल्याला इनिशियल पॉइंट्स फिक्स करायचे, म्हणजे आपले स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे जिथून प्लॉटिंग स्टार्ट करायचं आहे आपल्याला. तर कर्सर जो आहे तो आपल्याला डिफाइन करायचा आहे एका पॉइंटवरती, जेणेकरून मॉनिटरवरती त्या ठिकाणी या अल्गोरिदमच्या साहाय्याने पिक्सल्स प्लॉट होऊ शकतील.
म्हणून इनिशियल जी व्हॅल्यू आहे ती आपण मॉनिटरवरच्या एक्स कोऑर्डिनेटची व्हॅल्यू या ठिकाणी x1 देतोय, म्हणजे x1 ची किंमत आहे 4 आणि y1 ही y ला असाइन करतोय, y1 ची किंमत आहे ती सुद्धा 4. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने त्याचबरोबर आपल्याला 4 स्टेपमध्ये इनिशियल व्हॅल्यू ऑफ डिसिजन व्हेरिएबल किंवा याला एरर टू कॉम्पेन्सेट फॉर नॉन झिरो इंटरसेप्ट. ओके, या ठिकाणी जे डिसिजन घेणारं व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलला आपल्याला काहीतरी किंमत असाइन करायची, म्हणून जो फॉर्म्युला दिलेला आहे चौथ्या स्टेपमध्ये त्याचा उपयोग करून आपण त्याची किंमत फाइंड आउट करतोय. तर ई या व्हेरिएबलची किंमत आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करतोय. ई या व्हेरिएबलची किंमत. ओके, तर 2 इंटू डॅबा वाय मायनस डॅबा एक्स म्हणजेच 2 इंटू डॅबा वाय ची किंमत किती आहे 6 डॅबा वाय ची किंमत, आणि त्याच्यातून आपल्याला डॅबा एक्स वजा करायचा आहे, म्हणजेच 6 गुणिले 2 आपल्याला मिळाली किंमत 12. 12 मधून 9 गेले आपल्याला मिळाली किंमत 3. ओके, म्हणजे ई ची जी व्हॅल्यू आहे ही आता आपल्याला मिळालेली आहे 3. ओके, बघा आता आय जो आहे हा 5व्या स्टेपमध्ये आपण इनिशियलाइज करणार आहोत. आय ची किंमत 5व्या स्टेजमध्ये आपण इनिशियलाइज करणार आहोत. आय इज इक्वल टू 1. ठीक आहे, आता इथून पुढची जी व्हॅल्यू आहे ही आपण एका टेबलच्या सहाय्याने टेबल इथं तुम्हाला पाहायला मिळतोय, या टेबलच्या सहाय्याने आपण थोडंसं मी वरती टेबल घेतो. ठीक आहे, त्या टेबलच्या सहाय्याने आपण ही कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. तर पहिली व्हॅल्यू टेबलमधली असेल आय, दुसरी व्हॅल्यू टेबलमध्ये असेल प्लॉट पिक्सल प्लॉट करायचा आहे म्हणून आपल्याला प्लॉट असं म्हणूया तिथं प्लॉट. ठीक आहे, आता तिसरी व्हॅल्यू असेल एक्स, म्हणजे प्लॉट करायचा आपल्याला पिक्सल, त्याच्यासाठी एक्स ची व्हॅल्यू लागेल आणि वाय ची व्हॅल्यू, आणि त्याचबरोबर डिसिजन स्टेटमेंट ई. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची की नाही करायची हे या पद्धतीने दोन फॉर्म्युलेज आपल्याला दिलेले आहेत, त्या मदतीने आपण करणार आहोत. तर आता पुढची जी स्टेप आहे 6, 7, 8, 9 आणि 10 हे आपण ह्या टेबलच्या साहाय्याने पाहूयात. तर आय ची किंमत पहिल्यांदा आपण इनिशियलाइज केलेली आहे 1. ओके, ठीक आहे, परंतु तत्पूर्वी ह्या लूपमध्ये जाण्यापूर्वी, म्हणजे आपण इथं लूपमध्ये जातोय, लूपमध्ये जाण्यापूर्वी आपल्या ज्या व्हॅल्यूज एक्स आणि वायच्या इनिशियलाइज केलेल्या होत्या त्या आपण इथं पुट करून घेऊया. 4 y 4 y ची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी घेणार आहोत 4 अगेन
आणि ई ची व्हॅल्यू घेणार आहोत आपण 3. ठीक आहे. आता आपण लूप मध्ये एंटर करताना आय ची किंमत आपल्याकडे आहे 1. ठीक आहे. मग जेव्हा आय ची किंमत 1 असेल तेव्हा सिक्स जे स्टेप आहे त्याच्यामध्ये प्लॉटिंग होणार आहे. मग त्यासाठी आपण एक्स आणि वाय ची किंमत घेणार आहोत 4 4. ओके. या पोझिशनला पहिला पिक्सल प्लॉट होईल. ठीक आहे. आता नेक्स्ट पिक्सल प्लॉट करण्यासाठी आपण इफ स्टेटमेंटच्या मदतीने एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणार आहोत प्लॉट झाल्यानंतर. ओके. तर सेकंड इटरेशनला जेव्हा तो जाईल तेव्हा पिक्सल जेव्हा प्लॉट करेल त्याच्यासाठी जे आपल्याला व्हॅल्यूज पाहिजेत ते आपण ह्या इटरेशनमध्ये फाइंड आउट करतोय. मग ई ची किंमत जर शून्यापेक्षा लहान असेल शून्यापेक्षा मोठी असेल तर किंवा शून्याच्या बरोबरीने असेल तर त्या किमतीची जी पोझिशन आहे ती पॉझिटिव्ह पोझिशन असेल. ओके. पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल ती. ओके. आणि जर शून्यापेक्षा जर लहान असेल तर ती निगेटिव्ह असेल. ठीक आहे. म्हणून आपण या ठिकाणी पाहूयात आपली ई ची व्हॅल्यू काय आहे. ई ची व्हॅल्यू आहे 3. ई ची व्हॅल्यू आहे 3 म्हणजेच शून्यापेक्षा मोठी आहे म्हणजे पॉझिटिव्ह त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू आहे. तर आपला जो पहिला फॉर्म्युला आहे हा या ठिकाणी फाइंड आउट करेल पुढचं पोझिशन. ओके. या ठिकाणी पहिला एल्स जे स्टेटमेंट आहे. तर आधी आपण एक्स ची इन्क्रीमेंट करून घेऊयात आणि वाय ची सुद्धा. म्हणजे एक्सचा इन्क्रीमेंट होईल आणि आपल्याला नवीन एक्स ची व्हॅल्यू मिळेल 5 आणि वाय ची पण इन्क्रीमेंट करूयात म्हणजे त्याची नवीन व्हॅल्यू मिळेल आपल्याला 5. आता नवीन ई ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतोय. तर ई प्लस बघूयात तर 3 अधिक 2 आणि या ठिकाणी डॅबा वाय मायनस डॅबा एक्स असं दिलेलं आहे. तर डॅबा वाय ची किंमत आहे 6 आणि डॅबा एक्स ची किंमत आहे 9. ओके. परंतु या ठिकाणी डॅबा एक्स ची किंमत जी आहे ही डॅबा वाय पेक्षा मोठी आहे आणि त्याला साइन निगेटिव्ह आहे म्हणून जी काही व्हॅल्यू असेल त्याला साइन निगेटिव्ह असेल. ओके. तर बघा या ठिकाणी आपल्याला मिळते पुन्हा एक स्टेप घेतो मी 3 + 2 - 3. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण याची ॲडिशन करू शकतो. 3 × 2 मीन्स 6 - 3 म्हणजे आपल्याला पुन्हा -3 या ठिकाणी व्हॅल्यू मिळणार आहे. ओके. या ठिकाणी व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला -3. मग मी इथं डॅबा एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी लिहून ठेवतो. ही आपल्याला वारंवार लागणार आहे -3 आणि तुम्ही इंटू करून ठेवलं तरी चालेल. म्हणजेच काय होईल म्हणजेच आपण डायरेक्टली इंटू ची व्हॅल्यू घेऊन ठेवूयात. ओके. ठीक आहे. तर डॅबा वाय मायनस डॅबा एक्स ची व्हॅल्यू आहे 3 आणि इंटू 2 म्हणजे याची संपूर्ण याची व्हॅल्यू असेल -6. ओके. म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला सोपं होणार आहे. तसंच आपण याची पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ठेवूयात. डॅबा वाय गुणिले 2 म्हणजेच डॅबा वाय ची किंमत आहे 6 आणि इंटू 2 म्हणजे 12. ठीक आहे. ही व्हॅल्यू आपण इथं लिहून ठेवली. तर आपली पुढची जी व्हॅल्यू आहे ई ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे -3. ओके. पुढची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला -3. ठीक आहे. आता सेकंड इटरेशन मध्ये आपण जातोय.
आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली आहे. आयची व्हॅल्यू आपण या ठिकाणी इन्क्रीमेंट करतोय. तर सेकंड इटरेशन आयची व्हॅल्यू आता 2 आहे. पिक्सल आपण प्लॉट करतोय. आपल्याला एक्स आणि वाय मिळालेले होते त्याच्यानुसार. सॉरी 5 येईल आता इथं. फाईव्ह कॉमा 5. ठीक आहे. तर या ठिकाणी 5,5. आता ई ची किंमत जी आहे ही निगेटिव्ह आहे, म्हणजे तो या ठिकाणी लूपमध्ये सेकंड याच्यामध्ये जाणार आहे. इथं निगेटिव्ह आपण साईन पाहतोय. जर ई ची किंमत निगेटिव्ह असेल तर त्या ठिकाणी आपण सेकंड याच्यामध्ये जाणार आहोत. ओके, एल्स पार्टमध्ये. तर इथं फक्त एक्सची किंमत इन्क्रीमेंट होते, म्हणजे एक्सची किंमत आपण इथं 6. वायची किंमत इथं इन्क्रीमेंट होत नाहीये. ओके, म्हणजे वायची किंमत तशीच राहणार आहे. वायची किंमत आपल्याला सेम ठेवावी लागणार आहे. ओके, वाय. ठीक आहे. आता ई आपण कॅल्क्युलेट करतोय. ई कॅल्क्युलेट करण्यासाठी पाहूयात आपला फॉर्म्युला काय आहे तो. आता आपल्या एवढ्या 3 स्टेजची गरज भासणार नाही, कारण ऑलरेडी आपण व्हॅल्यूज काढून ठेवलेले. निगेटिव्ह असेल तर आपण आधीची जी किंमत आहे ही आपण इथं घेऊयात ई ची, आणि गुणिले गुणिले नाही, अधिक आणि ही किंमत आपण काढून ठेवलेली 2 इंटू डॅबा वाय, तर ती 12 असेल, ती अनचेंजेबल असेल. ओके, मग आता 12 मायनस 3 आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती 9. 12 मायनस 3 आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती 9, आणि ई ची किंमत आता पॉझिटिव्ह असेल. ओके, आय ची किंमत आपण इन्क्रीमेंट करणार आहोत, ती आहे 3. थर्ड इटरेशन मध्ये आपण पिक्सल प्लॉट करतोय 6,5. ओके, आता ई ची व्हॅल्यू आता पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो इफच्या पार्टमध्ये जाणार आहे. म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय दोन्ही पण इन्क्रीमेंट करायचे. एक्स इन्क्रीमेंट होईल 7, वाय इन्क्रीमेंट होईल 6. ओके, आपण कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. ठीक आहे. तर आता इथं -6 आहे आणि हा 9. तर आपण ई ची व्हॅल्यू आधी लिहून घेऊयात. 9 ॲडिशन करायची आपल्याला, जी व्हॅल्यू आपल्याला -6 मिळालेली आहे. ठीक आहे, म्हणजे 9 मायनस 6 होणार आहे, प्लस आणि हा मायनस आहे तर तो मायनस होतो. त्याच्यामुळे आपण 9 मायनस 6 म्हणजे याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3. ठीक आहे, तर आता पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे. पुन्हा आपण आयचं व्हॅल्यू इन्क्रीमेंट करत आहोत आणि पिक्सल प्लॉट करत आहोत 7,6. ठीक आहे, पॉझिटिव्ह असल्या कारणाने एक्स आणि वाय दोन्ही पण त्या ठिकाणी इन्क्रीमेंट होणार आहेत. 8, 7. ठीक आहे, आता आपण ई ची व्हॅल्यू पुन्हा कॅल्क्युलेट करणार आहोत. तर ई ची व्हॅल्यू आता 3 आहे. ठीक आहे, आणि ही व्हॅल्यू मी तशीच राहू दिली -6. आता पहा, ई ची व्हॅल्यू जी आहे मायनस नव्हती, म्हणून आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एंडमध्ये गेलो आणि या ठिकाणी -6 जो आहे हा आपण काढलेला व्हॅल्यू आहे. तर ई प्लस
टू डॅबा वाय मायनस डॅबा एक्स. तर त्याची किंमत आपण इथं काढून ठेवलेली ऑलरेडी. आता 3 मधून -6 जर गेला तर आपल्याला -3 मिळणार आहे. म्हणजे आता ई ची व्हॅल्यू निगेटिव्ह, आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. पिक्सल आपण प्लॉट केला 8,7. ओके. आता ई ची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्या कारणाने आपण एल्स पार्ट मध्ये जातोय. इथं फक्त एक्स इन्क्रीमेंट होतोय, म्हणजे एक्स या ठिकाणी होणार आहे 9, वाय या ठिकाणी होणार आहे जशास तसा 7. कारण वाय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत नाही. आता ई ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना हा -3 आहे, निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे एल्स पार्ट मध्ये जाणार आहे तो. पाहूयात. ई ची व्हॅल्यू -3 आणि +12. ओके, हा 12 आपण इथून घेतला. आता 12 - 3 असं जरी केलं किंवा -3 + 12 जरी केलं तरी आपल्याला सेमच व्हॅल्यू मिळते, ती पॉझिटिव्ह मिळते आणि ती आहे 9. ओके, मग आपण 9 या ठिकाणी घेत आहोत. ठीक आहे. आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली 6. आपण पिक्सलही प्लॉट केला 9,7. ठीक आहे. आता ई ची व्हॅल्यू प्लस आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणून तो इफ पार्ट मध्ये जाणार आहे. इफ पार्ट मध्ये गेल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू दोन्ही पण इन्क्रीमेंट होणार आहे. बघा, तर एक्स ची व्हॅल्यू 10 आणि वाय ची व्हॅल्यू 8. ओके. आणि आपल्याला कुठपर्यंत इटरेशन करायचं आहे, जोपर्यंत डॅबा एक्स हा आय पेक्षा मोठा आहे किंवा आय हा डॅबा एक्सच्या बरोबरीने येईल, तोपर्यंत या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय करायची आहे. म्हणजे कुठपर्यंत इटरेशन करायचं हे सुद्धा आपलं डिसाइडेड आहे. ओके, इथं आपण इफ स्टेटमेंट 9 स्टेटमेंटमध्ये त्या ठिकाणी पाहतोय. तर डॅबा एक्सची जी व्हॅल्यू आहे ही आपण किती घेतलेली आहे इथं पाहतोय आपण. डॅबा एक्सची व्हॅल्यू 9 आहे आणि आता आपल्याला मिळालेलं आहे जे नेक्स्ट इन्क्रीमेंट 6 आहे. तर आपण वारंवार आपण ते टेस्ट करत आहोतच लूपमध्ये. तर आताशी आपल्याला 6 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. तर या ठिकाणी 9 आपण पाहत आहोत. ही व्हॅल्यू ई ची व्हॅल्यू आपण 9 - 6 म्हणजेच आपल्याला +3 मिळालेला आहे. आणि मी इथं +3 पुट डाऊन करतोय. आय ची इन्क्रीमेंट 6 केलेला आहे. आय कुठपर्यंत घेणार आहोत? 9 पर्यंत आपल्याला आय ची व्हॅल्यू घेता येणार आहे. म्हणजे आपण 9 इटरेशन्स त्या ठिकाणी करणार आहोत. 10, 8. ओके. आता पॉझिटिव्ह असल्या कारणाने एक्स आणि वाय दोन्ही पण इन्क्रीमेंट होणार आहेत. इथं आपण पाहतोय 11, 9 पॉझिटिव्ह आहे. ओके, म्हणजे 3 या ठिकाणी 3 - 6. ओके, -3 ही व्हॅल्यू आली, -3. ओके. नाऊ आय ची व्हॅल्यू आपण इन्क्रीमेंट करतोय 8. पिक्सल आपण प्लॉट करतोय 11, 9. ठीक आहे. आता व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे एक्स इन्क्रीमेंट होणार आहे फक्त.
12, y तसंच राहणार आहे आणि -3 जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्यातून आपण +12 जर केला, ओके, +12 जर केला तर आपल्याला नवीन i ची व्हॅल्यू मिळणार आहे पुन्हा 9. ओके, 9. तर नेक्स्ट जे इटरेशन आहे हे आहे 9 आणि आपण पिक्सल प्लॉट करणार आहोत 12, 9. ओके, पॉझिटिव्ह असल्या कारणाने दोन्ही पण त्या ठिकाणी इन्क्रीमेंट होणार आहे 10. ओके, आता पॉझिटिव्ह आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी -6 आपण करणार आहोत तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 3. तर इथं आपण 3 ही व्हॅल्यू पुट डाऊन करतोय. ओके, आता जी i ची व्हॅल्यू आहे ही इन्क्रीमेंट होणार आहे, ती होणार आहे 10. i ची व्हॅल्यू जी आहे इन्क्रीमेंट होणार आहे 10. म्हणून आपली जी व्हॅल्यू आहे ही या ठिकाणी चेक करायला जाईल कंडिशन इफ i इज इक्वल टू i is equal to x डॅ बाय x, सॉरी, i is equal to डॅ बाय x आहे. ठीक आहे, मग आता हे असताना या ठिकाणी जेव्हा त्यांनी परमिशन दिली होती नेक्स्ट इटरेशनला इक्वल टू होतं, परंतु आता इन्क्रीमेंट झालेला आहे 10 ने. तर 10 ने इन्क्रीमेंट झालं असल्या कारणाने या ठिकाणी जे लूप आहे हे स्टॉप होईल आणि स्टॉप झाल्यानंतर ते 6 स्टेपला न जाता ते जाईल 10th स्टेपला आणि त्या ठिकाणी आपला जो अल्गोरिदम आहे हा या ठिकाणी एक्झिट होणार आहे. आपली प्लॉटिंग जी आहे ही या ठिकाणी झालेली आहे अशा पद्धतीने 4 4 5 5 6 5 7 6 8 7 9 7 10 8 11 9 आणि 12 9. पाहूयात आपण 10 स्टेप कशा केल्यात. पुन्हा एकदा x इज इक्वल टू 4, x1 इज इक्वल टू 4, y1 इज इक्वल टू 4, x2 इज इक्वल टू 13, y2 इज इक्वल टू 10. डॅ बाय x ची किंमत आपण 9 काढली, डॅ बाय y ची किंमत आपण 6. इनिशियल पॉइंट आपण घेतले 4 4. ओके, ई ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली जो फॉर्म्युलीज आपल्याला इथे दिलेला होता. ओके, स्टेप 4 मध्ये ती आली 3. आय ची व्हॅल्यू आपण सेट केली 1 आणि ह्या पद्धतीने आपलं इटरेशन जे आहे प्लॉट केलेलं आहे आपण या ठिकाणी. ठीक आहे, 1 to 9 पर्यंत आपण आपले इटरेशन्स फॉलो केले. 9th इटरेशन्स नंतर 10th इटरेशनला त्यांनी एस्केप केलेला आहे. ओके, एस्केप केलेला आहे आणि आपले जी पिक्सल्स आहेत हे या ठिकाणी या व्हॅल्यूज मध्ये प्लॉट होते. ठीक आहे, x च्या व्हॅल्यूज आणि y च्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला दिसलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत आणि या पद्धतीने आपला जो एक्झाम्पल आहे याचं सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. थँक्यू.